Hello guys, welcome back to my channel Bhumi by Chilling. This is Bhumika Mane, and as I promised, this is Mount Abu video. The work was done, the mountains awaited. So I got ready in the morning and we were ready to go. My bracelet showed aeroplane and it looked static, so Leah photo with the travel bag. And then we were headed to the local bus stand. खूपच इंग्लिश आणि हिंदी झालं ना. आता मातृभाषेवर परत येते. बस स्टँडवर कॉफीचा कप घेतला, मस्त सकाळ चालू झाली. तिथे आजोबा लोक शेकोटी लावून बसलेले, त्याची मजा घेतली आणि एस्थेटिक फोटो घेतला. नंतर कारण ही ट्रिप अनप्लॅन्ड होती, सो आम्ही बस बुकिंग केली नव्हती. मग आम्ही लोकल बस स्टँडवरती आम्हाला बस मिळाली, जी आम्हाला आबू रोडवरती सोडणार होती. आणि मी लहान मुलांसारखी दिसते, सो मला मिळाली केबिन सीट. आणि मला खरंच खूप मस्त व्ह्यू होता. मी घेतला संधीचा फायदा आणि असा मस्त व्हिडिओ काढला होता. त्यानंतर आम्ही आबू रोडला पोहोचून एक टमटम केली, जी आम्हाला माउंट आबूपर्यंत सोडणार होती. आणि आमच्या बॅगा वर ठेवलेल्या, म्हणजेच कॅरियरवरती. आणि त्याच्यात आम्ही असे खूप टेन्शनमध्ये होतो, कारण त्यांनी कॅरियर बांधलंही नव्हतं. आणि हीच बकबक चालू आहे व्हिडिओमध्ये. आणि ही पण बकबक चालू आहे की आपल्याला कोणाचं कॅरियर लागेल, पण सोबत फ्रेंड्स होते आणि दॅट्स द ऑल कॅरियर यू नीड. आणि मग आम्ही पोचलो माउंट आबूला. तिथे आम्ही दुसरी जीप केली, ज्याच्यातून आम्ही सगळे तिकडचे मेन टुरिस्ट स्पॉट्स फिरणार होतो. आणि ही आहे मी, मस्त अशी व्हिडिओ बनवून मजा घेते. फ्रीडम, पीस, ट्रॅव्हलचं पहिलं स्टेशन होतं सोमनाथ मंदिर. आणि तिथे लिहिलेलं नो फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी, जे मी वाचलं नाही. आणि अशी मस्त फुल फोकसमध्ये व्हिडिओ घेत चालली आहे, तुम्ही बघू शकता. पण खरंच इथे खूप सुंदर वातावरण होतं. नंतर आम्ही बाहेर आलो आणि तिथे एक आजी विकत होती पिठाचे गोळे. तर आम्ही आजीने विचारलं काय आहे, आणि आजी बोलल्या इथे बाजूच्या तलावात माशांसाठी हे पिठाचे गोळे विकते मी. तर आम्ही म्हटलं चला मासे बघूया, इकडचे काय वेगळे मासे आहेत तर बघायला मजा येईल. तो आम्ही पिठाचे गोळे घेतले आणि ॲज युजल टुरिस्ट स्पॉटवरती आम्हाला उल्लू बनवलं, कारण तिथे मासे नव्हते. पण तिथे एक पोलीस काका होते, ते बोलले पाणी थंड असल्यामुळे मासे वर नाही येतात. सो आम्ही त्याच्यात समाधान मानून पिठाचे गोळे असेच फेकून आलो त्याच्यात. नंतर बाहेर आम्हाला दिसला हा मस्त असा व्ह्यू इन द वुड्स टाईप. मग आम्ही तिथे फोटोज काढले पटापट, कारण आमचा ड्रायव्हर बोलत होता चला लवकर, अजून टुरिस्ट स्पॉट्स कव्हर करायचे. पण आम्ही जीपमध्ये असताना असा मस्त व्ह्यू एन्जॉय करत, असं एकदम स्लो बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे, असं तुम्ही बघू शकता. हा व्ह्यू तुम्हाला पण सुकून देत असेल खरं. आणि मग आम्ही पोचलो सेकंड टुरिस्ट स्पॉट विच इज गुरु शिखर. आणि तिथे चढायचं होतं, स्लोप होतं, पण गाईज यू कॅन सी द व्ह्यू, किती सुंदर व्ह्यू आहे तिथे. आणि हे होतं गुरु शिखर मंदिर, जिथे आम्ही लाईनीत उभे होतो. आणि मंदिरात कुठलीच व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नव्हती, म्हणून मला आतले क्लिप्स घेता नाही आले. पण खरंच खूप सुंदर होतं, आम्हाला खूप सुंदर दर्शन झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही फोटोज काढायला आलो. बघा ना गाईज, देखो ना गाईज, देखो ना, देखो ना, कितना अच्छा व्ह्यू है गाईज. आणि किती सुंदर वाटतंय, असं अगदी निसर्गाच्या कुशीत आल्यासारखं वाटतंय. आणि इथे सुद्धा आम्ही घेतली मॅन्डेटरी सेल्फी विथ द व्ह्यू. आणि मग आम्ही थोडं अजून वरती चढत चाललेलो बघायला की काय आहे, कारण सगळे चाललेले. पण नंतर आम्हाला कळालं की ते फक्त फोटोज घ्यायला चाललेत, कारण व्ह्यू अजून चांगला दिसतोय. सो आम्ही पण तिथे जाऊन असे मस्त मस्त व्ह्यू सोबत फोटो काढलेत. आणि त्यानंतर परत जीपमध्ये बसलो टू गो टू द थर्ड टुरिस्ट स्पॉट. तर थर्ड लोकेशन होतं आचलेश्वर मंदिर. तुम्ही बघू शकता की किती हे जुन्या काळातल्या मंदिरासारखं ह्याचं आर्किटेक्चर आहे. आणि असे समोरच आम्हाला नंदी देवाचं दर्शन झालं. आणि त्यानंतर लेफ्टला होते गणपती बाप्पा. आणि मग अशी मोठीशी घंटा होती तिथे, जिथे माझा हात पोचलाच नाही. जिथे मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते, जिथे माझा हात पण पोचेल, पण तो नाही पोचला. सो मी फक्त मंदिराचा व्हिडिओ काढला. आणि आम्ही मंदिराच्या आत गेलो आणि हे होतं तिकडचं इनसाइड व्ह्यू. आणि मग मला बघायचं होतं नक्की लेक. आणि कारण पॅकेजमधल्या टमटमने आम्हाला फक्त एवढेच लोकेशन फिरवले, आणि नक्की लेक म्हणजे बाजूलाच होतं, 15 मिनिट वॉक. सो तिथे आम्हाला स्वतः जावं लागलं. आणि तिथे जायला आमच्याकडे फक्त 15 मिनिटं होते, लाईक जाऊन यायला. आणि तो जायचाच फक्त 15 मिनिट वॉक होता, तो आम्ही जाताना पळत होतो. आणि नंतर एका बायकवाल्याशी लिफ्ट मागितली. आम्ही तिथे पोचलो, असा सुंदर लेकचा व्ह्यू घेतला 2 मिनिटं. त्यानंतर मी फोटोज काढले. त्यानंतर आम्हाला बाहेर सगळे फ्लोअर ट्रेडिशनल कपड्यांमध्ये दिसले, सो आम्ही त्यांना असं हाय केलं. आणि मग तिथून आम्ही पुढे आलो. आणि येताना आमच्याकडे फक्त राहिलेले
7 मिनिटं आणि आम्ही असे पळतोय कारण आम्हाला बस पकडायची आहे फॉर उदयपूर. आणि त्यानंतर आम्हाला एक अंकल दिसले आणि त्यांना आम्ही मागितली लिफ्ट आणि अंकल त्या साईडला जात नव्हते पण तरीही आम्हाला लिफ्ट दिली आणि आम्ही टायमात बस स्टेशनवर पोहोचलो. त्याच्यानंतर आम्ही बसमध्ये असे क्यूट फोटोज काढले आणि कारण तो स्नॅप होता म्हणून आम्ही असा फोटो काढलाय. त्यानंतर आम्ही बसला टाटा बाय बाय केलं कॉज वी वर इन उदयपूर. गाईज सी द एक्साइटमेंट. अँड मग आम्ही रिक्षा केली आणि आमच्या डॉर्मेटरीकडे चाललो होतो. दिस इज अस गाईज, सो क्यूट. त्यानंतर आम्ही पोचलो डॉर्मेटरीमध्ये आणि उदयपूरचा व्लॉग कमिंग सून गाईज. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि माझे अजून व्हिडिओ बघायला सबस्क्राईब करा.